नमस्कार. आजपर्यंत माझ्या कवितांना जो तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आजचा माझा कवितेचा विषय आहे हे अग्निरूपिणी. कवितेचं नाव हे हुंडाबळी या समस्येशी संबंधित आहे. तर ही जी कविता आहे यामध्ये अनेक स्त्रिया, जसं की आज आपण बघतो आहे वैष्णवीसारख्या अनेक ज्या स्त्रिया हुंडाबळी गेल्या आहेत, की अनेक आपलं सर्वस्व काही देऊनही त्यांना काय मिळालं आहे, की साधा भिकारी असतो त्याला जर आपण 1 रुपया जरी दिला तर तो आपल्याला अनेक आशीर्वाद देतो, त्याच्या मुखातून आपल्यासाठी आशीर्वाद निघतात. पण इथे तर हे असे स्टँडर्ड भिकारी आहेत हुंडाबळी घेणारे, की त्यांना कितीही द्यावं, सर्वस्व दिलं, समजा वैष्णवीने सर्वस्व दिलं, पण तिला काय मिळालं? तर हाल, अपेष्टा, शिव्या, शाप आणि मृत्यू. तर ह्याच आशयाला धरून ही कविता आहे आणि वैष्णवीसारख्या अनेक हुंडाबळींना माझी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून मी ही कविता सुरू करते आहे. हे अग्निरूपिणी. धगधगणाऱ्या ज्वालांनी दिलाय आजवर कित्येकींना सुटकेचा श्वास. धगधगणाऱ्या ज्वालांनी दिलाय आजवर कित्येकींना सुटकेचा श्वास. त्यांनी कधीच केला नाही भेदभाव. त्यांनी कधीच केला नाही भेदभाव. ही शेतात राबणारी, ती शिकलेली, ती डॉक्टर की पास. त्या ज्वालांनी, त्यांनी म्हणजे त्या ज्वालांनी कधीच केला नाही भेदभाव. ही शेतात राबणारी, ती शिकलेली आणि ती डॉक्टर की पास. ह्या ज्वाला तुला कवेत घेता आहेत शतकानुशतकं. ह्या ज्वाला तुला घेता आहेत कवेत शतकानुशतकं. त्या झाशीच्या राणीपासून तर रोजच्याच वर्तमानपत्रातल्या हुंडाबळीपर्यंत. कारणं वेगवेगळी असली तरी जळणारी तूच आहेस. मला सांग जळणं आणि जळत राहणं, मला सांग जळणं आणि जळत राहणं, काय हाच तुझा स्थायी भाव आहे? शपथ घे हे अग्निरूपिणी, शपथ घे. निखाऱ्यांचे गालिचे असतील जरी शिवशिवणारे लोचटांचे कर्मदरिद्रांचे हात. निखाऱ्यांचे गालिचे असतील जरी शिवशिवणारे लोचटांचे कर्मदरिद्रांचे हात. तुझा जन्मच मुळी त्यांचा बन्या कर्दन काळ. तुझा जन्मच मुळी त्यांचा बन्या कर्दन काळ. नमस्कार.